नमस्कार बालमित्रांनो, लर्नेक्स मराठी या आपल्या प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत परिमिती. आता परिमिती हा शब्द ऐकल्यानंतर आपल्यापैकी बहुतांश जणाला काहीच कल्पना येत नसेल, पण परिमिती म्हणजे काय तर आपल्यासमोर ह्या आकृत्या दिसायल्यात, बरोबर आहे. तर यांच्या जर आपण ह्या बाजू मोजल्या आणि त्या बाजूंची जर आपण मापांची बेरीज केली तर त्याला आपण म्हणतो परिमिती. म्हणजे एखाद्या बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज करायची. लांबीमध्ये कशामध्ये मोजतो आपण? जर आपण सेंटीमीटरमध्ये मोजलं. आता जर या त्रिकोण, आता हा काय आहे? त्रिकोण. काय आहे? त्रिकोण. मग जर याची ही बाजू 5 सेंटीमीटर आहे, ही बाजू 6 सेंटीमीटर आहे आणि ही खालची बाजू 4, तर याची परिमिती किती होईल बघा. 5 आणि 6 11 आणि 4 15 सेमी. किती होईल याची परिमिती? 15 सेंटीमीटर. आलं लक्षात? यावरून आपण परिमिती म्हणजे काय हे समजून घेऊ शकतो. आता जर एक ओबडधोबड आकृती असेल, म्हणजे ही एक आकृती आहे बघा, तर अशा आकृतीची सुद्धा परिमिती आपण कशी काढणार? त्याच पद्धतीनं हिचे माप घेणार आपण. 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर आणि सर्वांची बेरीज करणार. 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 2 12, 12 आणि 2 14. मग याची परिमिती होणार 14 सेंटीमीटर. आलं लक्षात? आता त्यानंतर ज्या दुसऱ्या आकृत्या आहेत, या ठिकाणी आपल्यासमोर अजून 2 आकृत्या आहेत. या आकृतीला म्हणतात आयत. काय म्हणतात? आयत. आणि हा आहे चौरस. काय आहे? चौरस. बरोबर आहे. तर यांची जर आता आपल्याला परिमिती काढायची असेल तर बघा, यांचे माप समान दिसतील आपल्याला. कसे दिसतील? समान. आता पहा, ह्या 2 बाजू समान आहेत आणि ही बाजू आणि ही बाजू, म्हणजे आयताच्या समोरासमोरील बाजू कशा असतात? समान. आता आपण याचा माप मोजूया बघा. पहा, तर ही बाजू आहे 6 सेंटीमीटर, 6 सेमी. तर मग ही पण किती असणार? 6 सेमी. आता ही बाजू बघा, ही आहे 4 धरूया तिला, 4 सेमी. तर मग ही सुद्धा किती असणार? 4 सेमी. मग आता आपण चारही बाजूंची बेरीज केली तर आपल्याला आयताची परिमिती मिळते. पण आपल्याला काय करायचं आहे? आयताची परिमिती काढण्यासाठी आता पहा, ह्या 2 बाजू आणि ह्या 2 बाजू समान आहेत. म्हणजे जर आपण लांबी आणि रुंदीची बेरीज केली बघा, जसं की 6 अधिक 4, 6 अधिक 4, परत या लांबी आणि रुंदीची बेरीज करा, अधिक 6 अधिक 4. बरोबर आहे. तर आता लांबी अधिक रुंदी झाली 10 आणि परत लांबी अधिक रुंदी झाली 10. म्हणजे लांबी आणि रुंदीची काय झाली? दुप्पट, म्हणजे झाली 20 सेमी. परिमिती किती झाली? 20 सेमी. मग यावरून आपण एक सूत्र तयार करू शकतो का? जर आपण आयताची परिमिती काढायची असेल तर एक सूत्र तयार करूयात बघा. आयताची परिमिती बरोबर आपल्याला काय करायचंय? 2 ने लांबी अधिक रुंदी याला गुणायचे. बघा, इथं लांबी किती होती? 6 आणि रुंदी किती आहे? 4. मग बघा, 6 लांबी अधिक 4 रुंदी या दोन्हीला गुणा. आता 2 गुणिले 6 आणि 4 10, मग 10 दुने 20. बघा, आलं का तेच उत्तर आपलं जे इथं आलं होतं? आलं लक्षात? मग आयताच्या परिमितीचं हे सूत्र लक्षात ठेवायचं. आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. आणि चौरसाची परिमिती फार सोपी आहे. या चौरसाची बाजू आहे 5 सेमी. किती आहे? 5 सेमी. मग चारही बाजू किती असतील? 5 सेमी. मग चौरसाची परिमिती कशी काढायची बघा. परिमिती बरोबर 1 2 3 4, 4 गुणिले बाजू, मग 4 गुणिले एक बाजू किती आहे? 5 सेमी. मग 4 पंचे 20 सेमी. 4 बाजू किती झाल्या? 20 सेमी. आलं का लक्षात? चौरसाची परिमिती कशा पद्धतीने निघली?
आणि जर अशी एखादी आकृती असेल तर तिच्या सर्व बाजूंची काय करायची, बेरीज करायची. परिमितीसाठी फक्त एवढं सूत्र लक्षात ठेवा. आयताची परिमिती 2 कंसात लांबी अधिक रुंदी आणि चौरसाची परिमिती 4 गुणिले बाजू. आलं ध्यानात. आता पहा एक तुमच्यासाठी उदाहरण. एक त्रिकोण आहे, याच्या ही बाजू आहे 7, ही बाजू 7 आणि ही बाजू 4. याची परिमिती काढायची. हा आयत आहे, याची ही बाजू आहे 6 आणि ही बाजू आहे 12. याची परिमिती काढायची. आणि एक चौरस आहे ज्याची प्रत्येक बाजू आहे 8. याची परिमिती काढायची. तीनही परिमिती काढा आणि कॉमेंटमध्ये त्याचे उत्तरं लिहा. थँक्यू.